हे परित्यागच्या कॅटेगरीमध्ये येतात. ऑर्फन, ऑर्फन म्हणजे ज्यांना कोणीच नाही, 100% अनाथ, 100% अनाथ अशी जी बाब असतात. त्याच्यानंतर एखाद्याची आई असते, बाप नसतो. माझ्याकडे आता 4 मुलं आहेत. 4 मुलांपैकी 8 मुलं होते. हे अंमळनेर स्टेशन आहे ना, या अंमळनेर स्टेशनवरती त्याची आई विकायला निघाली होती. त्याच 8ही मुलांना 4 मुली 13 ते 14च्या रेंजमध्ये असते. 4 मुलं जे होते ते बाळ माझ्याकडे आता ऑलरेडी दाखल आहेत. त्याच्यापैकी 3 मुलांचं संगोपन करून 6 वर्षापर्यंत मी त्यांना ठेवलं. आता एक त्यांच्यापैकी एक भाऊ आहे. तर हे सांगायचं उद्दिष्ट एकच आहे की अशा वेळेस कधी आई नसते, कधी बाप नसतो. बाप असतो, दारुडे असतो, त्या लेकरांना मारतो. म्हणून ते केअर अँड प्रोटेक्शनमध्ये CNCP म्हणतात, चाइल्ड नीड फॉर केअर अँड प्रोटेक्शन, त्या अंतर्गत सुद्धा आमच्याकडे काही बाळ असतात. तुमच्याही कधी तुम्हाला अशा काही गोष्टींची माहिती पडली तर त्या मुलाला लवकरात लवकर जे जवळचं तुमचं हॉस्पिटल असेल त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करा, त्याला ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करा. तसेच माननीय बाल कल्याण समिती, बाल संरक्षण कक्ष असो यांच्याशी संपर्क करा. त्याचबरोबर आमच्या संस्थेला एक वेळेस व्हिजिट द्या. तेवढ्या आमच्या लेकरांना आशीर्वाद द्या, आम्हालाही आशीर्वाद द्या. आमच्या भगिनी आहात, बंधू आहात, तुमच्या आशीर्वादाच्या शिवाय आम्ही पुढे जाणार नाही. आम्हालाही त्याची प्रेरणा भेटते, चालना मिळते. आतापर्यंत दिलेले सगळा हा जो आमचा ॲडॉप्शनचा प्रवास मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितला. बरेचसे काही किस्से की ते सांगितल्यानंतर तुमच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येते. तेवढा वेळ पण नाहीये, कुठंतरी मार्ग काढून या गोष्टी क्लिअर करायच्या. आजपर्यंत आमच्या धुळे जिल्ह्यात, आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये अशा केसेस झालेल्या नाही. मला बहुतेक सांगावं लागतं या गोष्टींच्या बाबतीत. मग या वंशरोळ सगळं झाल्यानंतर साराकडून लिगली त्याचं प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर साराकडून ही फाईल सँक्शन होते. सँक्शन झाल्यानंतर जसं तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर असतो त्या प्रमाणामध्ये त्यांचा नंबर येतो आणि मग ही दोन्ही कागदपत्र दोघांच्या प्रिंट मारून सगळं करून त्यांना एक वकील लावावं लागतं. आणि मग मेहरबान न्यायालयाच्या अंतर्गत रिलेटिव्ह ॲडॉप्शनमध्ये त्यांना अंतिम आदेश प्राप्त करावा लागतो. आणि अंतिम आदेश प्राप्त झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा या प्रत्येक ॲडॉप्शनमध्ये दत्तक प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो तो असेल तो जन्माचा दाखला. तुम्ही बाहेरून किती बाळ तुम्ही घ्या, तुम्हाला जन्माचा दाखला नाही मिळणार. त्यांना म्हणा त्याच्यासाठी तुम्हाला ह्या प्रोसेसने जावं लागतं. माझ्याकडे नगरपालिकेमध्ये आपल्या रूम मध्ये आदेश प्राप्त झाल्यावर दाखले बघायला तिथं त्या पेटीमधून 150 रुपये बरेच फायले मला दिसलेले आहेत. इथे फक्त रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन 100 रुपयाच्या स्टॅम्पवर गॅजेटमध्ये नाव रजिस्ट्रेशन करून सही घेऊन नाव बदल करून जन्माचे दाखले मिळवत आहे. भविष्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे. ही यंत्रणा ऍक्च्युली बघितली पाहिजे. याच्यावरती आमच्यासारखे संस्थेतर्फे आम्ही त्यांना विरोध करू शकत नाही. आणि भविष्यामध्ये क्रेडिट अडॉप्शन असेल, स्टेप अडॉप्शन असेल, नॉर्म अडॉप्शन असेल, 150 रुपये या सगळ्यांचा सारासार विचार करा. पेटीमध्ये पैसे तुम्हाला याच्यातून काय खरीकरून जाता येईल ते तुम्ही घेऊन जा. तुम्हाला मी सांगितल्यानंतर तुम्हाला किती माहिती कळाली मला माहीत नाही, बरोबर. तुम्हाला मी माझ्याकडून हँडबिल दिले, हँडबिलचा स्टडी करा, बरोबर. त्याचबरोबर आमच्या संस्थेमध्ये दाखल होत असताना अबेंडेड म्हणजे पोलिसांच्या थ्रू आलेले जे मुलं आहेत त्यांना अबेंडेड बाळ म्हणतात. सरेंडर म्हणजे परित्याग केलेले म्हणजे ज्यांना प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले स्वर्गीय लक्ष्मणराव गिऱ्हाडे यांनी निवृत्तीनंतर हे शिशुगृह सुरू केलं होतं. 2004 साली सुरू केलेलं हे शिशुगृह 17 वर्षानंतर सुद्धा अव्याहतपणे सुरू आहे. सेवानिवृत्तीनंतर आलेले पेन्शनचे पैसे खर्च करत लक्ष्मणराव गिऱ्हाडे यांनी हे शिशुगृह चालवलं. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अतुल चंद्र गिऱ्हाडे बाळकाच्या संगोपनाचं काम करतायत.
गेल्या 17 वर्षांमध्ये त्यांनी 114 बालकांना दत्तक प्रक्रियेतून हक्काचा निवारा मिळवून दिला आहे आणि यात 63 मुली आणि 51 बालकांचा समावेश आहे. वडिलांच्या निवृत्ती वेतनातून म्हणजे पेन्शनमधून ही संस्थेला 13 एप्रिल 2021 पर्यंत मदत केली. त्याच्यानंतर त्याच्या अगोदरपासून 2011 पासूनच मी या संस्थेमध्ये इन्व्हॉल्व होतो, म्हणजे त्याच्यामध्ये अंतर्गत काम करत होतो बाहेरून. परंतु जसं मी याच्यामध्ये बघितलं स्वतःहून की बाबा आपण कुठलं काम करतोय, आपण कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार आणि काही जे शिक्षण आहे किंवा ते जे काही आहे ते माझ्या वडिलांच्या प्रेरणेनुसारच मला भेटलं. योग्य त्या पद्धतीने पार पाडतो. तर या समाजामध्ये जर अशा पद्धतीने आज हे सगळेजण बसले, सगळेजण हे करतायत, बालविवाहाच्या बाबतीमध्ये तुम्हाला एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. नुसतं बालविवाह झाल्यानंतर त्याच्यापासून काय असंख्य अडचणी येतात याचा पण विचार करा, सहकार्य करा. ज्या ज्या ठिकाणी जसं तृप्ती पाटील मॅडम त्यांनी सांगितलं की तुमची माहिती जी गोपनीय ठेवली जाते त्याप्रमाणे बालविवाहाच्या बाबतीतही मदत करा. त्याचबरोबर आमची जी संस्था आहे, जर कधी तुम्ही धुळ्याला येत असाल, मी माझा हँडबिल दिलेला आहे, तुम्ही त्या अनुषंगाने तिथं कधी धुळ्याला आलात तर माझ्या संस्थेला नक्की व्हिजिट द्या, भेट द्या, मुलांना आशीर्वाद द्या. आणि अजून काही तुम्हाला दत्तकाबद्दल थोडक्यामध्ये अजून एक गोष्ट सांगतो. ते सांगतो तुम्हाला, जर कोणाला तुमचे कोणी नातेवाईक असतील, त्यांना जर बाळ घ्यायचं असेल तर www.kara.nic.in या वेबसाईटवरती तुम्ही नाव रजिस्ट्रेशन करू शकता. तुमचे कोणी नातेवाईक असतील त्यांना बाळ घ्यायचं आहे, त्यांनी रजिस्ट्रेशन हे करू शकता. त्यानंतर तुमचा फॅमिली फोटो, तुमचा पॅन कार्ड, आधार कार्ड, इन्कम प्रूफ म्हणजे असं काही नाही की तुम्हाला काहीतरी 10 लाख 20 लाख रुपये 15 लाख रुपये शिकलेला माणूसही दत्तक घेऊ शकतो. परंतु आपल्याकडे ही जनजागृती पाहिजे त्या प्रमाणात झालेली नसल्यामुळे ज्यावेळेस हे बाळ घ्यायला जातात त्यावेळेस त्यांना कोणीतरी सांगतं की तुम्हाला 10 लाख रुपये द्यावाला खर्च येईल, तुम्हाला स्वतःचं घर त्या बाळाच्या नावावर करावं लागेल. त्यावेळेस ही व्यक्ती तयार होत नाही. पण मी तुम्हाला माझ्या संस्थेच्या माध्यमातून सांगतो, www.kara.nic.in या वेबसाईटवरती तुम्ही आपलं नाव रजिस्ट्रेशन करायला लावा. त्यांना पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचा उत्पन्नाचा स्रोत जो असेल तुमचा, जे तुमचे ग्रामसेवक, तलाठी वगैरे ज्यांना उत्पन्नाचा दाखला देतात तो पण चालतो. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं फक्त एक डॉक्युमेंट्स असतो, तो म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट. जे त्यांचं लग्न झालेलं आहे त्यांचं लिगली मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे. या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या झाल्यानंतर कालावधी लागतो. त्यानंतर आमचे काही प्रतिनिधी त्यांच्या घरी जाऊन व्हिजिट करतात, त्यांची शहानिशा करतात की खरोखर यांना मुलगा घ्यायचा आहे की मुलगा. आणि असं नाही आहे, तुम्हाला जर मुलगा हवा असेल तर तुम्हाला मुलगाच मिळेल, तुम्हाला जर मुलगी हवी असेल तर तुम्हाला मुलगीच मिळेल, तुम्हाला ट्विन्स बाळ जर हवे असतील तर तुम्हाला ट्विन्स बाळच मिळतील. तुम्हाला जर एका वेळेस 4 बाळ दत्तकास घ्यायचे असतील तर तुम्ही 4 बाळही दत्तकात शिफ्टिंग या प्रकारामध्ये घेऊ शकता. तेव्हा कायद्याने ज्या चौकटीमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, परंतु तिथपर्यंत आपली जनता, काही व्यक्ती तिथपर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं अज्ञान असतं, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी उद्भवतात. फक्त एकच आहे की ही प्रोसेस करत असताना आपल्याकडे बाळ घेण्याचं प्रमाण हे जास्त वाढलंय सध्या. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही तळागावामध्ये खालच्या आज खेड्या सगळ्यात पहिले इतिहासामध्ये तुम्ही वाचला असाल की राजे महाराजे बाळ दत्तक घ्यायचे, याचं मूल घ्यायचे, त्याचं मूल घ्यायचे, अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. तर ज्यावेळेस सुरुवातीला 1860चा कायदा जो गार्डियन अँड वार्ड्स ॲक्ट म्हणून आला होता आपल्या देशात, त्या अंतर्गत तुम्हाला बाळ दत्तक मिळत होतं. त्याच्यानंतर 1956ला हामा हिंदू मेंटेनन्स ॲक्ट आला. त्याच्यानंतर 2006 2015 पासून ज्युव्हेनियल जस्टिस ॲक्ट, ज्युव्हेनियल जस्टिस ॲक्ट नाव ऐकलं असेल तुम्ही कदाचित, आत्ताचा कायदा आहे. या कायद्यांमध्ये प्रत्येक वेळेस बदल का करावे लागते शासनाला, याच्या मागचं कारण काय? तर याच्यामध्ये जे वंचित लोक आहेत त्यांना त्या अडॉप्शन फ्लोमध्ये आणायचं, जे अत्याचार पीडित आहेत त्यांना अडॉप्शन फ्लोमध्ये आणायचं. ही वात्सल्य योजना का चालू केली? तर वात्सल्य योजना ही लागू करण्याच्या मागचं कारण, तळागाळामध्ये जे लहान बाळ आहेत, ज्या स्त्रिया आहेत अत्याचारित पीडित आहेत, आम्ही आमचं
फील्ड वर्क असतं. मी बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे. माझ्याकडे स्टेशनवरचे पण भीक मागणारी मुलं पण येतात. त्यांचं पण मी संगोपन करतो. त्यांना पण योग्य ती दिशा देतो. माझ्याकडे भरपूर अशा स्त्रिया पण आहेत की ते अत्याचार पीडित आहे, परंतु त्यांच्यावरती कोणीच लक्ष नाही. कोणाचंही लक्ष नाही. अत्याचार झाल्यानंतर, तिच्यापासून अपत्य निर्माण झाल्यानंतर कोणाच्या तरी दबावाच्या खाली असल्यामुळे त्या बाळांचं काय, त्या स्त्रीचं काय, तर त्या लोकांसाठी ही वात्सल्य योजना आली. आणि फक्त आपण एक भारतीय नागरिक आहोत, आपलं काहीतरी कर्तव्य आहे. जंगलामध्ये टाकून दिलेलं होतं तो एरिया, मी तुम्हाला सांगत नाही. म्हणून त्यांना विचारलं होतं तो एरिया तिथंच आहे का म्हणून. आज तो मुलगा, त्याला सिकल सेल ॲनिमियाचा आजार होता. आज तो मुलगा माल्टा कंट्रीमध्ये एक 6 वर्षाचा झालाय आणि त्याला रितसर त्याची जिंदगी, त्याची लाईफ, त्याचं जीवन तो जगतोय. बरोबर. माझी जी संस्था आहे, थोडक्यात माहिती देतो. शिशुगृह धुळे अनाथालय म्हणून माझी संस्था आहे, ती धुळ्याला साक्री रोड उत्कर्ष कॉलनीमध्ये कार्यरत आहे. तुम्हाला मी स्टेजवर येण्याच्या अगोदर काही हँडबिल दिलेले ते आमच्या संस्थेची माहिती पुस्तक आहे, त्याच्यामधून तुम्हाला बऱ्यापैकी माहिती कळेल. वेळ न जाता मी तुम्हाला थोडक्यात अडॉप्शन, दत्तक विषयी बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. दत्तकचा कायदा फक्त एकच आहे, संस्थेमध्ये बाळ आलं त्यांना आपण रितसर दत्तक देतो. कोर्टाकडून त्यांच्या हाती आदेश काढतो, त्यांना जन्माचा दाखला देतो आणि ती प्रोसेस कंप्लीट करतो. बरोबर. मागे आवाज येतोय का? हे बघा, आपल्या देशामध्ये 1860 हॉलंडचा ऍक्ट होता, गार्डन अँड वार्ड ऍक्ट म्हणून. त्याच्यानंतर 1956ला हिंदू मेंटेनन्स ऍक्ट, याच्यानंतर हे जे कायदे हे लागू झाले. त्यानंतर आता ज्युव्हेनियल जस्टिस ऍक्ट हा अमेंडमेंट करत असताना 2006 पासून 2011 ते 2015 पर्यंत हा जो ज्युव्हेनियल जस्टिस ऍक्ट आहे, हा ऍक्ट आता जवळजवळ अंमलामध्ये येतोय. कदाचित तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही. तर या सगळ्या प्रोसेस करत असताना ज्युव्हेनियल जस्टिस ऍक्ट या ऍक्टच्या अंतर्गत कारा, सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी म्हणून याच्या अंतर्गत आम्ही काम करतो. कारा नंतर सारा, स्टेट अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी, याच्या अंतर्गत आम्ही काम करतो. त्यानंतर जे जिल्हा महिला बाल विकास विभाग आहे याच्या अंतर्गत आम्ही काम करतो. आणि आता एक जिल्हा बाल संरक्षण कक्ष म्हणून एक ज्युव्हेनियल जस्टिस ऍक्टच्या अंतर्गत हे त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांचे काम करतो, त्यांच्या अंतर्गत आम्ही काम करतो. मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगतो. ज्या व्यक्तींना, ज्यांना अपत्य होत नाही, ज्यांना मुलं बाळ होत नाही, त्यांना बाळ दत्तक घेण्याची गरज असते, त्यावेळेस ते कुठंतरी ऑनलाईन बघतात, कुठंतरी काहीतरी बघतात आणि मग सांगतात की बाबा आम्हाला इथं अशा ठिकाणी बाळ घ्यायचंय. पण त्यांना प्रत्यक्षात ती प्रोसेस माहीत नसते. आणि ही जी प्रोसेस आहे ही सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटीच्या अंतर्गत हे काम करावं लागतं. याच्यासाठी बाळ दत्तक घेणारे जे माता पिता आहेत यांना कुठल्याही प्रकारची अशी काही आवश्यकता नसते की बाबा लोक सांगतात की त्यांना 10 लाख रुपये, 20 लाख रुपये, 30 लाख रुपये लागतात, स्वतःचं घर नावावर करावं लागतं, स्वतःची शेती नावावर करावं लागते. अशा प्रकारे त्यांची कुठली गरज नसते. याचा थोडक्यामध्ये मी थोडासा एक क्रायटेरिया सांगतो त्यांचा, की याच्यामध्ये तुम्ही शेतकरी कुटुंबातले जरी असले, त्याचं शिक्षण कमी असलं तरी त्यालाही बाळ दत्तक घेता येतं. काराच्या अंतर्गत तुम्ही हे रजिस्ट्रेशन, आपलं नाव रजिस्ट्रेशन करू शकता. त्याचबरोबर हे जे दत्तकचे जे प्रकार आहे, हे दत्तक प्रकारमध्ये नॉर्मल अडॉप्शन, रिलेटिव्ह अडॉप्शन. रिलेटिव्ह अडॉप्शन म्हणजे स्वतःच्या नातेवाईकाचं किंवा ब्लड रिलेशन मध्ये जर कोणी असेल, त्याला जर बाळ कोणाला दत्तक घ्यायचं जर असेल तर त्या रिलेटिव्ह अडॉप्शन मध्ये तुम्ही हे बाळ दत्तक घेऊ शकता. त्याच्यानंतर स्टेप, जे सावत्र असतात, कोणाचा भाऊ असतो, कोणाची बहीण असते, त्यांच्यामध्ये त्यांना बाळ घ्यायचं असतं, त्यावेळेस सुद्धा तुम्ही या स्टेप अडॉप्शन मध्ये दत्तक तुम्ही बाळाला घेऊ शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये जे तुमच्या मार्फत, म्हणजे आता इथं पोलीस पाटील माझे बंधू बसलेले आहेत, याच्या समोर अशा बऱ्याचशा केसेस मला वाटतं आलेल्या असतील. 1-2 तासाचे बाळ जे रोडवर फेकून दिले जातात, तुम्हाला माहिती आहे का? अंगणवाडी सेविका जे आहेत तिथं, ऐकलंय का कधी? पेपरला वगैरे तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल, टीव्हीला बातमी येतात.
आणि विशेष म्हणजे माझ्याकडे धुळे, जळगाव, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांना एकही संस्था नाही, म्हणून धुळ्यालाच आमची संस्था आहे. तर अशा अवस्थेमध्ये अशा ठिकाणी तुम्हाला जर कधी असं बाळ जर आढळलं तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा रोल याच्यामध्ये अडॉप्शनमध्ये सगळ्यात पहिला स्टेजचा जो रोल असेल तर तो आहे बाल कल्याण समितीचा, मान्य बाल कल्याण समिती. तुम्हाला माहिती आहे का बाल कल्याण समितीच्या बद्दल काही माहिती? तर त्यांच्या अंतर्गत त्यांच्या आदेशानुसार हे आमच्या संस्थेमध्ये बाळ दाखल होत असतात. पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो रोल आहे हे आज पोलीस पाटील साहेब वगैरे ते सगळे बसले, तुमचा पण रोल आहे, तुम्हाला पण माहिती असतं. आणि ह्या ज्या बालप्रवाहाच्या अंतर्गत मध्ये जे अपत्य होतात, मुली ज्या असतात त्या 16 वर्षाच्या आतल्या मुली असतात. मग त्यावेळेस अशा वेळेस काय होतं ते त्यांच्या वयाच्या हिशोबानुसार लग्न करून घेतात व त्यांची कुणी नातेवाईक त्यांना मदत करतात, लग्न करून घेतात. मग त्यांना होणारं जे अपत्य त्याचं काय? अशा वेळेस हे बाळ जर त्यांना नकोच असतं हे बाळ आमच्या संस्थेमध्ये आम्ही दाखल करून देतो बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार. आणि मग त्या मुलांची घरी परिस्थितीतून पुढे सुरुवात होते. बाळ हे आमच्या संस्थेमध्ये 0 ते 6 वर्षापर्यंतच असतं. त्याच्यानंतर त्यांना परत बालगृहामध्ये आम्ही नंतर त्यांच्या आदेशानुसार त्यांना बालगृहामध्ये आम्ही त्याचे बदली आदेश काढतो. परंतु हे करत असताना तुमच्या माध्यमामधून जर समजा हा जो बालविवाह केल्यानंतर त्याच्या मागे फक्त एकच कारण नाही की त्या मुलाचं किंवा मुलीचं संसार व त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्याच्या मागे भरपूर काही कारण आहे. त्यांना होणार जे बाळ आहे त्या बाळाच्या बाबतीमध्ये गंभीर समस्या उत्पन्न होतात. त्याच्यानंतर ते बाळ जे आहे ते सुदृढच जन्माला येतं असं नाही आहे, त्याच्या मागे भरपूर काही मेडिकली प्रॉब्लेम्स असू शकतात. तर आमच्याकडे बाळ दाखल होत असताना सरेंडर म्हणजे काय? सरेंडर म्हणजे परित्याग म्हणजे काय? जी अनवेड मदर असते, जी लहान वयाने लहान नाबालिक मुलगी आहे त्या मुलीने सोडून दिलेलं बाळ जे असतं त्याला सरेंडर बाळ म्हणतात, परित्याग म्हणून बाळ म्हणतात. आणि काही बाळ जे आहे हे बाळ आमच्या संस्थेमध्ये जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं धुळे जिल्ह्यामधले जेवढे तालुके आहेत यांच्यात मार्फत आमच्याकडे बाळ आहेत. एक तालुक्यात 3-3 दिवसाचे बाळ असतात. आता माझ्याकडे ऑलरेडी 12 बाळ आहेत. 4 बाळ हे बेडवरती झोपलेले आहेत. 4 बाळ हे टोटली बेडवरती झोपलेले आहेत. आज नॉर्मल आहे, टोटली बेडवरती झोपलेले आहेत. त्यांची सेवा आम्ही करतो आमच्या संस्थेच्या माध्यमातून. आणि हे बाळ कोणाचे? हे आपलेच बाळ. ज्यांना नोकरसे असतात ते बाळ आमच्याकडे टाकून दिले जातात. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्या मार्फत त्यांचं संगोपन करायचं असतं, पुनर्वसन करायचं असतं. त्याच्यानंतर या बाळाचं पुनर्वसन करत असताना यांना रिक्सर लिगली दत्तक प्रवाहामध्ये आणावं लागतं. त्यावेळेस आम्हाला यांच्या सगळ्यांची महिला बाल विकास विभाग आहे, बाल संरक्षण कक्ष आहे, बाल कल्याण समिती आहे, याची सगळ्यांची आम्हाला मदत घ्यावी लागते. त्याच्यानंतर निर्माण स्थानिक न्यायालय जे असतं त्या न्यायालयात थ्रू आम्हाला या सगळ्या प्रोसेस कराव्या लागतात. आपल्या संस्थेकडून 5 मुलं असेल की ते आजही बाहेरदेशामध्ये आहेत. एकाला 2 मुलं जे आहेत ते HIV पॉझिटिव्ह होते. एक मुलगा सिकल सेल अॅनिमियाने ग्रस्त होता. एका मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्मदात्या आईने वरून पहिल्या मजल्यावरून खाली फेकलं होतं. तो मुलगा सुद्धा आज त्याला वाचवलं, त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट केली आणि त्या बाळाला तो सुद्धा बाळ जो आहे त्याला हार्टचा प्रॉब्लेम आला. त्यावेळेस खाली पडला त्यावेळेस त्याच्या हार्टला पंच झालं, त्याला छिद्र झालं होते. त्याच्यानंतर त्याचं वजन वाढत नव्हतं. मला शंका आली की वजन का वाढत नाही. आम्ही त्याची टुडी वगैरे इको वगैरे केली, इको केली. त्या बाळाला आज तो सुद्धा बाहेर देशामध्ये दत्तकास गेला. त्यांना पालक मिळतात. त्यांना आपलं एक कर्तव्य आहे, आपल्या देशामध्ये आपण राहतो, आपलं एक कर्तव्य आहे की आपण कुठल्या प्रकारे या बाळांचं संगोपन केलं पाहिजे, आपण कसं संगोपन केलं पाहिजे. बालविवाह असो, हे सगळे जे कायद्याच्या चौकटीमध्ये येणार आहे, हे जे बाकीचे जे आहेत या सगळ्या ह्याच प्रोसेसमध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आज हे सगळं संगोपन करत असताना 24 तास माझ्याकडे 4 लेडीज या दिवसपाळी असतात, 4 लेडीज या नाईटला असतात. आमचे कुलदीप दिवरे सर आहेत, मी स्वतः आहे, अजून आमचे अभिनय दरोडे सर म्हणून येते दवाखान्यासाठी मदत करतात. बाळ दत्तक देणं हे फक्त मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो, परंतु बाळ दत्तक देण्याच्या अगोदर त्यांचे पूर्ण मेडिकली त्यांच्या टेस्ट केल्या जातात.
त्यांचा कान, नाक, घसा, डोळे, थायरॉइड, HIV, RFT, LFT या सगळ्या टेस्ट केल्या जातात. सोपं नाहीये की बोलचं बाळ दाखल झालं, बाळ आमच्याकडे आलं, बालकल्याण मान्य बालकल्याण समितीने आदेश दिले, बाळ तुम्हाला ठेवायचं आहे, आम्ही ठेवलंय. त्याच्यानंतर त्या बाळाचं काय, याचं सगळं मेडिकल करावं लागतं. हे मेडिकल केल्यानंतर आपल्या देशामध्ये जे इच्छुक पालक आहेत ज्यांना मुखवाल होत नाही. आता मला एक सकाळी फोन आला होता, माझ्याकडे श्रावणी नावाचं बाळ आहे आपल्या संस्थेत, 3च महिन्याची मुलगी आहे. ही मुलगी नंदुरबार जिल्ह्यातून आली, 3च महिन्याची मुलगी बाळ आहे माझ्या. जे दत्तक घेणारे पॅरेंट्स आहेत त्यांचं म्हणणं असं पडलं की सर आम्हाला व्हिडिओ पाठवा, फोटो पाठवा. ठीक आहे ना, मी पाठवतो. त्याच्यानंतर ते लेडीज म्हणे मला ह्या बाळाचं MRI करायचं, मला ह्या बाळाचं MRI करायचं. जर स्वतःच जर बाळ झालं असतं, आपलं स्वतःचं जे बाळ होतं ते आपण MRI करतो की लगेच करतो का? जर डॉक्टरांच्या सल्ल्याने जर त्याच्यामध्ये काही तुम्हाला जर वाटलं तरच ते करतात ना. तर त्या बाळासाठी मी मागे पुढे विचार नाही केला. माझे केअरटेकर त्यांना म्हटलं घेऊन जा, सरांशी बोलून घ्या, MRI ला घेऊन जा. का? मला माझ्या लेकराचं भवितव्य बनवायचं आहे, घडवायचं आहे. समोरची व्यक्ती तिचे ज्या अपेक्षा आहेत तिच्या जागेवरती बरोबर आहे, परंतु मला सांगायचं एक उदाहरण याच्यासाठी की स्वतःचं बाळ झाल्यानंतर एवढ्या टेस्ट कोणी करतं का? पण आम्हाला कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि हे करत असताना 24 तास अहोरात्र आम्हाला त्या लेकरांकडे बघावं लागतं. ती लेकरं आपलीच आहेत, दुसरे कोणाची लेकरं नाही आहेत. हे कुठून उत्पन्न होतं? हे लेकरं हे आपलं बालविवाह आहे, अनमेड मदर असतात, त्यांना नकोसं असतं. मी एक स्त्रिया, तुम्ही कोणाला तरी जन्म दिला, आज जर एखाद्या स्त्रीला स्वतःचा जन्म दिलेल्या बाळाला तुम्ही सोडू शकता का? ती सोडणारी ती पण स्त्रीच आहे, पण ती सोडते का? तर आपला हा जो समाज आहे, समाज त्या व्यक्तींना आपलंसं करत नाही, म्हणून त्यांच्यावरती ती वेळ येते. म्हणून ते दोषी आहेत का? नाही, माझ्या मते तरी नाही. मी आतापर्यंत 165 मुलं लिगली न्यायालयीन प्रक्रियेच्या कायदेशीर प्रक्रियेच्या अंतर्गत येऊन 165 मुलांना मी दत्तक दिले. 165 मुलं, 165 मुलांना त्यांचे आईबाप मिळून दिले. 165 मल्टिप्लाय 3 करा. तेवढे लोक माझ्याशी जुळले, माझ्या संस्थेशी जुळले. त्यांनाही त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे, अहो जिंदगीमध्ये तुम्ही मला कोणाला दुःख देण्याचा अधिकार नाहीये, पण कोणाचं हसू सुद्धा तुम्ही हिसकून देऊ शकत नाही. आज ते नुसतं लेकराचे मी फोटो पाठवले तर ती व्यक्ती आनंदाने म्हणायला लागली, सर म्हणे फक्त डॉक्टर जर बोलले तर MRI करा, नाही तर सगळ्या टेस्ट केले नाही. मला नंतर परत त्या मॅडमचा फोन आला. हे सुद्धा आहे आमच्या बरोबर. कधी कधी आता काल माझ्याकडे एक आनंदी नावाचं बाळ नंदुरबारला सापडलंय, मेंटल हॉस्पिटल ऍडमिट आहे. तिची आई मेंटल हॉस्पिटल ऍडमिट, जन्म दिला त्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, तिथले स्थानिक सिव्हिल हॉस्पिटलचे काही सहकारी तिथले जिल्हा महिला बालविकास DCP हॉस्पिटल, त्या बाईला उचलून दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. ती मुलगी 1.5 महिना सिव्हिल हॉस्पिटल ऍडमिट होती. त्याच्यानंतर त्यांनी स्वतः खर्च करून त्या बाळाला आणलं. मी काल तिला माझा इथला प्रोग्राम संपल्यानंतर मी आमच्या तिथं राजेश पाटील म्हणून डॉक्टर आहेत ऑर्थोपेडिक्स, एक वर्ष दवाखान्यात, तिला मी तिथं नेलं. सरांना म्हटलं की वॉकरवर चालते, ती फुटावर चालते. तिला पायाचा प्रॉब्लेम. ऍक्च्युली बघा देव सुद्धा कसा असतो, त्याला आपल्या बॅक साईडला जो पाऊल येतो ऍक्च्युली तो नीट झाला, तिला पाऊलच नाही. एका पायाला तिला जो गोल बॉल येतो ना तो बॉलच नाही. डॉक्टर सुद्धा डोक्याला हात लावून बसले. म्हणजे असे क्वचित 1% असे रेअर केसेस असतात. मग अतुल भाऊ म्हणे पुढे का त्याच्यासाठी जे काही करता येईल मला इथं चालवायला लावायचं, काहीही झालं तरी मला फक्त ही मुलगी मला सांगत, तिला मला फक्त ही चालताना दिसली पाहिजे, वाकरमध्ये नाही. आज ती मुलगीचं आज ट्रीटमेंट सगळी केली. मुंबईला तिला मला घेऊन जायचं, तिला मुंबईला घेऊन जाईल जेवढं माझ्याकडून होईल तेवढं तिचं ऑपरेशन करण्याची जरी वेळ आली तरी याची सगळ्यांची परमिशन घेऊन
तीच ऑपरेशन करते. आणि जरी ऑपरेशन नाही सक्सेस झालं तरी तिला तर बाहेर देशामध्ये दत्तक देण्याचा प्रयत्न करते. जी आई मेंटल आहे, मेंटल अवस्थेमध्ये तिचे पण सगळे रिपोर्ट जमा करायचं काम करतो. मुंबईला 3 वेळेस जाऊन आलो. का? फक्त या लेकरांचं भवितव्य आपण बघितलं पाहिजे. आपले कर्तव्य पण या देशामध्ये राहतो, आपल्या दैनंदिन गोष्टी असतात, आपण आपल्या कार्याशी एकनिष्ठ राहिलं सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. संस्था 25 वर्षापासून कार्यरत आहे. आज मला बाहेर देशात दिले, अडचणी भरपूर येतात म्हणून असं नाहीये बाबा मला भरपूर अडचणी येतात म्हणून मी हे काम सोडून देणार. माझ्या वडिलांनी टेन्शनच्या माध्यमातून, माझे वडील एक शिक्षकाची व्यक्ती होते, त्यांनी ही संस्था चालू केली. तुम्हाला हे सगळं सेशन झाल्यानंतर मी व्हिडिओ दाखवणार आहे. त्यांच्या पेन्शनमध्ये 2021 पर्यंत या संस्थेला त्यांनी पेन्शन लावून या पोरांचं पुनर्वसन केलं. त्याच्यानंतर मी आज या संस्थेमध्ये कार्य करतोय. माझा सगळा महिला बाल विकास विभाग असेल, जिल्हा बाल संरक्षण कक्ष असेल, सगळ्यांचं मला मान्य बाल कल्याण समिती असेल, यांचं कधीही मला सहकार्य असेल. आणि त्या माध्यमातून तुमचे काय आशीर्वाद, माता भगिनींचे आशीर्वाद, या आशीर्वादाच्या माध्यमातून मी ही संस्था ही जी वाटचाल आहे ती पुढे मी चालू ठेवली. मी तुम्हाला मुद्दामून सांगितलं की चिंचखेडा तालुक्यातून असे बरेचसे काही विषय आहेत. ते विषय जर घ्यायला गेलं तर पूर्ण दिवस पण पुरणार नाही आणि रात्र पण पुरणार नाही. एवढं आमच्या मनामध्ये साचून ठेवलेले आहे. आमच्या वेदना म्हणून हे कार्य करतो म्हणून आम्हाला काही त्याच्या वेदना होत नाही, आनंद होतो. आनंद ह्या गोष्टीचा होतो